मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन होऊन आज यशस्वीरित्या 100 दिवस पूर्ण झालेले आहेत। या 100 दिवसात महायुती सरकारने मुंबईकरांसाठी केलेली विकास कामे, घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि आगामी काळात मुंबईकरांसाठी कशा प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे, मुंबईकरांचा विकास कशा प्रकारे होणार आहे, या बाबींचा आराखडा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यात मांडला। विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंग असतं, जे काही अंडरस्टँडिंग असतं किंवा होतं ते अंडरस्टँडिंग पूर्णपणे स्टँडिंग कमिटीतनं बंद करण्याचं काम हे गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही केलेलं आहे। अनावश्यक अशा प्रकारची रिग्ड टेंडर्स, कॉन्ट्रॅक्टरच्या सांगण्यावरनं पर्टिक्युलर कंपनीजला त्यामध्ये क्वालिफाय करण्याकरता कंडिशन टाकून तयार केलेली अनावश्यक टेंडर्स, त्यामध्ये 490 कोटीचं झूचं टेंडर आहे, ज्याच्यामध्ये फ्लायओव्हरचं एक्सपिरियन्स असला पाहिजे अशा प्रकारची कंडिशन कोणाला तरी क्वालिफाय करण्यासाठी टाकण्यात आलेली होती। 384 कोटीचं रेलिंगचं टेंडर, 150 कोटी रुपयाचं थर्मोस्टॅटिक पेंटचं टेंडर, ही सर्व अनावश्यक टेंडर्स होती, अननेसेसरी होती। साधारणतः 1000 कोटीची टेंडर्स आम्ही ही रद्द केलेली आहेत। गारगाई आणि पिंजाळचा मुद्दा किंवा तो आयटम ज्या वेळेला स्टँडिंग कमिटीमध्ये आला तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएट करून सुमारे 270 कोटी रुपये मुंबईकरांचे वाचवण्यात त्याच्यामध्ये आलेले आहेत। गारगाई पिंजाळच्या विषयामध्ये असे 3 महिन्यामध्ये ऍक्च्युअली 1300 कोटी रुपये मुंबईकरांचे वाचवण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे। आजपासून 12, 13, 14 वर्षांपूर्वी ज्या वेळेला महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना 27 वस्तू मोफत देण्याचा मुद्दा आला त्यावेळेला त्याच्यावरनं मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये गदारोळ झाला होता, भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। या वर्षी या 27 वस्तूंच्या खरेदीची फाईल ही मूळ झालेली होती, ती आम्ही रद्द करायला लावली आणि सर्व 27 वस्तू या जेम पोर्टल गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरनं विकत घेण्यासाठी प्रस्ताव पारित करून त्या ठिकाणी जेम पोर्टलवरती ते टेंडर टाकण्यात आलं आणि त्याला आता रिस्पॉन्सेस सुद्धा आलेले आहेत। मला वाटते उद्याच्या स्टँडिंग कमिटीमध्ये 4-5 आयटमचे DL to MS पण जाणार आहेत, उर्वरित आयटमचे पुढच्या स्टँडिंग कमिटीमध्ये जातील आणि जून महिन्यामध्ये हे सर्व आयटमची डिलिव्हरी होऊन याच्यामध्ये साधारणतः 10 ते 15% पेक्षा जास्त बचत ही मुंबईकरांची याच्यामध्ये होणार आहे। अत्याधुनिक भूमिगत वाहनतळ जे उभारण्यात येणार आहे ते कधीपर्यंत हा प्रस्ताव पूर्ण होणार आहे? कारण की अजूनही आपल्याकडे जी वाहनं आहेत त्या वाहनांना पार्किंग करायला जागा नाही आणि 100 दिवस पूर्ण होऊन सुद्धा अजून त्यावर काही ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीये। या बाबतीत काय सांगा? हेड ओपन करण्यात आलेलं आहे बजेटमध्ये आणि 27 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड्समध्ये 27 ठिकाणी मैदानांच्या खाली वाहनतळ निर्माण करण्याकरता तयार करण्याकरता हेड ओपन करण्यात आलेले आहे। लोकप्रतिनिधींना ही विनंती करण्यात आलेली आहे की त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमधल्या एका मैदानाचं आयडेंटिफिकेशन त्यांनी करावं, ज्याच्या खाली भूमिगत वाहनतळ आम्ही तयार करू शकू। आता आयडेंटिफिकेशनची प्रोसिजर चालू आहे। आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि प्रस्ताव तयार केल्याच्या नंतर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। सर, कारमध्ये 10 मेला झाड कोसळून 2 तरुणी जखमी झाल्यात आणि ते झाड मोडण्याचं कारण असं होतं की त्या झाडाच्या आजूबाजूला बांधकामांचा मलबा जो झालेला होता, त्यामुळे त्याची मुळं कमकुवत झालेली आणि ते रस्त्यावर कोसळलं, त्या रिक्षावर कोसळून 2 तरुणी जखमी झाल्या। तर एवढे पैसे, एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा अजून झाडं निष्कासन, जे मोडकळीला आलेली झाडं आहेत की निष्कासन करण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली दिसत नाही। कन्स्ट्रक्शन साईट वरती असलेलं हे झाड होतं, या ठिकाणी FIR झालेली आहे, या ठिकाणी त्याचं फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे की ते झाड कशामुळे पडलं किंवा ते पडण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण केली गेली होती का, याचं फॉरेन्सिक एनालिसिस चालू आहे। फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे लोक याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। सर, काळ्या यादीतील जे कंत्राटदार आहेत ते वेगवेगळ्या नावाने टेंडर भरतात, तर अशा कंत्राटदारांवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या योजना करणार आहात किंवा त्यासाठी काय करणार आहात? खूप चांगला प्रश्न विचारलात। आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे आणि जे आम्हाला आता जाणवत आहे की या ठिकाणी एक खूप मोठं रॅकेट काम करत आहे। यामध्ये काही प्रशासनातील अधिकारी देखील यामध्ये सामील आहेत
आणि वारंवार जे टेंडर्स येत असतात यामध्ये काही ठराविक कंपन्या या नावं बदलून समोर येताना आम्हाला दिसतात, किंवा काही टेंडर जे आम्ही बघतो ही टेंडर्स अगदी विशिष्ट पद्धतीने फ्रेम करून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु आम्ही सजग आहोत. आमच्या हे लक्षात ज्या ज्या वेळेला आलेलं आहे आम्ही ही टेंडर थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत हा निर्णय झाला आहे त्यांना काळ्या यादीत टाकलेला आहे, त्यांचा जिथे जिथे म्हणून समावेश असेल त्यांचं कुठलंही टेंडर पास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करू. आम्हाला कल्पना आहे याची की हे पूर्णतः 100% शक्य आहे का, तर नाही होणार, कारण एक खूप मोठं रॅकेट आणि एक अधिकाऱ्यांचं रॅकेट सुद्धा त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी कार्यरत आहे. पण आम्ही काळजी घेऊ, कारण शेवटी आम्ही मुंबईकरांना बांधील आहोत. सर, आज भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीची सत्ता येऊन आज 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर जेव्हा ठाकरे गटाची सत्ता होती 25 वर्ष, तेव्हा त्यांनी कोणत्या योजना किंवा कोणते असे उपक्रम राबवले नाही ते 100 दिवसात आपण करून दाखवले, याबद्दल थोडक्यात सांगा. बघा, असं आहे की सामान्य मुंबईकराला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतंय की होय, ही मुंबई महापालिका आत्ता आमच्यासाठी काम करते आहे. यापूर्वी जे मुंबई शहरामध्ये विविध योजना सुरू होत्या किंवा दर पावसाळ्यामध्ये नालेसफाईची पाणी व्हायची, परंतु यावर्षी ज्या पद्धतीनं प्रशासन कामाला लागलंय, समित्यांचे अध्यक्ष असोत किंवा इतर सर्व मान्यवर हे प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हिजिट करतायत, हे यापूर्वी झालेलं नव्हतं. साधारणतः या 100 दिवसामध्ये जवळपास 1400 ते 1500 कोटी रुपयांचे प्रस्ताव जे आम्हाला योग्य नाही वाटले, ज्यामध्ये काही संशयाची जागा होती, आम्ही ते परत पाठवण्याचा प्रयत्न केला आणि ते परतही गेले. दुसरी बाब, बघा, काल वांद्राला एवढी मोठी तोडक कारवाई झाली. काय वाटतं तुम्हाला, यापूर्वी जर काही UBT आणि ठाकरे गट जर आज या महापालिकेत असता तरी काही कारवाई झाली असती का? त्यांच्या काल आमदारांचं जे स्टेटमेंट आहे वरुण सरदेसाईंचं, ते जर तुम्ही बघितलं तर त्यांनी ज्या पद्धतीनं नरोबा कुंजेरोचं स्टेटमेंट दिलेलं आहे हे बघितल्यानंतर त्यांची स्थिती लक्षात येते ना. आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रशासनाला आता आमचा धाक वाटतोय आणि सामान्य माणसाला ही मुंबई महापालिका आता आमचं ऐकते आहे, ही मुंबईकरांसाठी काम करते, हा बदल आता दिसतोय आणि गेल्या 25 वर्षामध्ये हे दिसलं नाही. बघा, फार नाही, मी तुम्हाला एकच उदाहरण देईल. मुंबई महापालिका आता लाईव्ह जनतेसाठी उपलब्ध आहे. या मुंबई महापालिकेत काय चर्चा होते, काय चालतं, कोण कसं वागतं, कोण कुठल्या मुद्द्यावर समर्थन देतं, हे आता मुंबईकरांना घर बसल्या त्यांना दिसतंय. यात काही शिल्लक राहत नाही. अगदी ट्रान्सपरन्सी जी हवी ना, ती आम्ही कारभारात आणलेली आहे. मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना महायुतीचं शासन स्थापन झाल्यानंतर गेल्या 100 दिवसात मुंबईकरांना ज्या प्रकारे भ्रष्टाचार विरहित आणि पारदर्शी असं सुशासन पाहायला मिळालं, त्याच प्रकारचं शासन पुढील 1-2 वर्षात सुद्धा मुंबईकरांना पाहायला मिळेल, असे आश्वासन मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी मुंबईकरांना दिले आहे.